अवश्य तप करके मुरारी प्रसन्न किया। 3 पेड़ गुलाल के जो अपने पीछे पेड़ है, ये वाला 1, ये वाला 2 वो 3, तीनों पेड़ों से चालायला तर जड झाले। बघू शकता आजी पण आले आहे मित्रांनो। बघा तुम्ही कुठून आले आजी? नांदेड वरून। मित्रांनो आजी नांदेड वरून येते आणि तुम्हाला घरी येऊन नाही येते। मित्रांनो याचं पण नाव गणेशच आहे। संभाजीनगर का? एवढं लांबून? खूप लांबून आलेत मित्रांनो। मग कसा वाटला एक्सपिरियन्स? एकदम मस्त। वरती मित्रांनो ते पण वरतीच चालेल। मला वाटलं जाऊन आले काय। चला मग या मित्रांनो वरती। पुढे द एक्सप्लोरर गणा द एक्सप्लोरर। आता व्हिडिओ चालू आहे का? हा तुम्ही कुठून आले? शिर्डी। मस्त आहे शिर्डीला पण। तुम्ही कुठले? आम्ही नाशिक। हा लोकल। मग आता आमचं येणं जाणं एवढं नाही राहत। तुम्ही आमची लोक बघायला येतात आम्हालाच येतात आहे। सो हॅलो फ्रेंड्स, आज आहे संडे आणि आम्ही आज ठरवलं संडेला फंडे करायचं। तर मित्रांनो आज आपण जाणार आहे स्वर्ग म्हणजे स्वर्गभूमी त्र्यंबकेश्वर। तो चला मित्रांनो भेटूया थोड्याच वेळात। आणि मित्रांनो आम्ही आता पोचलेलो आहे ब्रह्मगिरीच्या पायऱ्याच्या पायथ्याशी। आणि आता गाडी इकडे खाली पार्क केली आणि आता इथून स्टार्टिंग करणार आहे। तर मित्रांनो डोंगरावर जाण्यासाठी 750हून अधिक पायऱ्या आहेत। मित्रांनो थोडं वरती आल्यावर इथं तिकीट फाडायचं आहे आणि पर पर्सन 30 रुपये तिकीट आहे। सो इथे तिकीट फाडू आणि वरती जाऊ। तर मित्रांनो 20 रुपये तिकीट बघू शकता आम्ही काढलेलं आहे आणि हे 20 रुपयात आमचा जीव धोक्यात घालून आम्ही चाललोय। कार्यक्रम केला त्यांनी नाइस। टिकट जेब में रखते हैं, शायद जाते वक्त हमें काम आए। तर खिशात ठेव, तुझे धर ठेव। तर लागत आहे असा काय माहिती आता काय कामाचं झाला संपला। हा सो फ्रेंड्स आता येईल मला यूट्यूब चॅनलच्या गणा द एक्सप्लोरर। तुम्ही कुठून आले? संभाजीनगर। माझं नाव मित्रांनो याचं पण नाव गणेशच आहे। संभाजीनगर का? एवढं लांबून? खूप लांबून आलेत मित्रांनो। मग कसा वाटला एक्सपिरियन्स? एकदम मस्त। वरती मित्रांनो ते पण वरतीच चालेल। मला वाटलं जाऊन आले काय। चला मग या मित्रांनो वरती। ते पण वरतीच चाललेत गाईज आणि बघूया। सो नाइस व्ह्यू मित्रांनो तुम्ही बघू शकताय। मित्रांनो जर तुम्ही पावसाळ्यामध्ये येत असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही चांगले चप्पल आणि बूट घालून यावे, कारण की रस्ता हा घसरणीचा असल्याने इथे पाय घसरू शकतो। मित्रांनो इथून खूपच छान व्ह्यू दिसतोय। मित्रांनो रस्त्यात तुम्हाला असे छोटे मोठे दुकान दिसतील आणि पाणी बॉटल सांगताय हातात। कॅमेराच घेऊन चालायला तर जड झाले। बघू शकता आजी पण आले आहे मित्रांनो। बघा तुम्ही कुठून आले आजी? नांदेड वरून। मित्रांनो आजी नांदेड वरून येते आणि तुम्हाला घरी येऊन नाही येते। तुम्ही फक्त रील्स बघा मित्रांनो, आम्ही डायरेक्ट डोळ्यांनी बघतोय। आणि मित्रांनो आज आहे संडे आणि संडेला फंडे करायला आलोय आम्ही। पण आमचा डायरेक्ट दिवा निघणार आहे असं वाटतंय, कारण की संडेची गर्दी पण आहे खूप आज आणि गर्दीमध्ये एवढी मज्जा आहे। चढायला जागा नसते ना, उतरायला असते ना,
कशाला ब्रह्मगिरी डोंगराची उंची 4250 फूट म्हणजे सुमारे 1300 मीटर इतकी आहे. मित्रांनो खूपच छान वाटतंय. झाडी, जंगल, प्राणी. हा परिसर वनक्षेत्र परिसरामध्ये येत असल्या कारणामुळे तुम्हाला चारही बाजूंनी घनदाट असे जंगल बघायला मिळेल. तर मित्रांनो इथे काही सूचना दिलेल्या आहेत. तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये आलात मित्रांनो तर वनामध्ये आग लावणे हा गुन्हा आहे. मित्रांनो उन्हाळ्यामध्ये आले तर आग लावू नका आणि पावसाळ्यामध्ये आले तर शहाणपणा दाखवू नका. अभी से पसीना आने लगा यार और तो ऊपर जाना है फिर तो न जाने क्या होगा. तर मित्रांनो आता वरती चढून आणि थकलो त्याच्यामुळे 5 मिनिटासाठी इथं ब्रेक घेतलेला आहे आणि 5च मिनिटामध्ये आपण पुरा ब्रह्मगिरी पर्वत सर करून टाकू. फक्त 5 मिनिटं थांबा मित्रांनो आणि 5 मिनिटात आपण आपली स्टार्टिंग करतो आणि तुम्हाला दाखवतोय. सो बनून राहा गणाद एक्सप्लोरर. तर मित्रांनो आपण थोडंच वरती आल्यानंतर इथं तुम्ही बघू शकताय का आपल्याला गंगाद्वार बघायला मिळत आहे, जिथं की गोदावरी नदीवरती उगम पाहून आणि लुप्त होऊन आणि इथे प्रकट झाली असं म्हणणं आहे. तर मित्रांनो आपण तिकडे न जाता आणि ब्रह्मगिरीकडे जाणार आहे, कारण की आपल्याला स्वर्ग बघायचा आहे आणि स्वर्ग खरा वरती आहे, त्याच्यामुळे आपण वरती जाणार आहे मित्रांनो. सो बनून राहा आणि तुम्हाला मी बिना मरता स्वर्गात नेणार आहे मित्रांनो. तुम्हाला वरती बघून आणि समजेलच की ऐसा मैंने क्यों बोला. सो लेट्स एन्जॉय. मित्रांनो इथं रस्त्यात तुम्ही बघू शकताय मुक्तादेवी मंदिर आहे मित्रांनो. असे छोटे छोटे मंदिर आपण रस्त्यात बघणारच आहेत. मित्रांनो तुम बघू शकताय इतना बड़ा पत्थर यहाँ पे शायद ऊपर से होगा गाइस. आणि मित्रांनो मी तुम्हाला आता तुमचा फ्रेंड दाखवत आहे. सेम तुमच्यासारखा दिसतोय तुमचा पूर्वज. लुक इधर. अरे भाई भाग रहा है. हो वरती पण एक बसला आहे मित्रांनो. वरती तर खूपच जास्त माकडं आहेत आणि आपण बघणार आहे त्यांच्यापासून. तुम्ही आले तर सावध राहा. बॅग बिग सगळी लॉक करून या. खूपच छान, बहुत ही अच्छा. आपल्याला यायला 5च वाजतील माहिती, 5 ते 6. नाही का पर जाने का एक्सपीरियंस ही अलग है मित्रांनो. तुम्ही बघू शकता खतरनाक. वरती जाऊन अजून तुम्हाला मी अल्ट्रा खतरनाक व्ह्यू दाखवणार आहे. सो व्हिडिओमध्ये बनून राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. तर मित्रांनो आपल्याला इथं एक मंदिर बघायला भेटतंय तुळशी. तर आपण मध्ये जाऊन बघूया चला काय आहे नक्की मध्ये. सर्चिंग एक्सप्लोरर गणाद एक्सप्लोरर. अबे कुछ भी नहीं है गाइस, बस पुराना स्ट्रक्चर. मित्रांनो तुम्ही बघू शकताय खूप जुनं बांधलेलं वाटतं. त्याच्यावरती या टाईपचं असं कोरीव काम आहे. असं कोरीव काम आहे मित्रांनो त्याच्यावर आणि छान दिसतंय. आणि मध्ये असं काही आहे. मित्रांनो याच्यामध्ये अगोदरच्या याच्यामध्ये सभा भरायची आणि इथे काही लोक तपश्चर्या ध्यान अशा गोष्टींसाठी बसायचे असं मी सर्च केलं ChatGPTवरून. आणि तुम्ही बघू शकताय थोडा थोडा पाऊस सुरू झालेला आहे. थोडाच नाही जास्तच आला. सांगितल्या गणाद एक्सप्लोरर.
तर मित्रांनो थोडा थोडा पाऊस चालू आहे आणि पाण्यामध्ये चाललोय आम्ही. आता फिरायला आल्यावर म्हटलं तर पावसाचा तर आनंद घ्यावाच लागेल आणि पाण्यात भिजावंच लागेल. ती खूपच छान पाणी असं पडतंय. ओ बारिश में भीगना तो नहीं चाहिए लेकिन अभी भीग रहे तो क्या ही करेंगे. आजी कुठून आल्यास? जालना. आजी एवढ्या लांबून आलाय मित्रांनो, तुम्ही बघू शकताय. हा मी हर्सूल तिथं घाटाच्या खाली. हा नाशिक. तुम्ही एवढ्या लांबून आज पहिल्यांदा आहे का? नाही ना, दुसऱ्यांदा का? फेरीला येता की नाही येते ना. श्रावण मध्ये? मित्रांनो आता वेटिंगला राहावं लागणार आहे वाटतं. खूपच गर्दी आहे वरती आणि वरती जाता जाता की आम्हाला रात्र पडते असा अंदाज, कारण की गर्दी बघून तर असंच वाटतंय. मित्रांनो बघू, जेवढी गर्दी तेवढी मजा. लेट्स एन्जॉय. तो मित्रांनो आता हम अलग साइड से जा रहे हैं क्योंकि हमें शॉर्टकट लेने की आदत जो पड़ चुकी है और शॉर्टकट से ऐसे आगे बढ़ते रहेंगे तो हम ज़रूर ऊपर तक पहुंच जाएंगे. तर मित्रांनो तुम्ही या प्लेसवर आल्यावर सांभाळू, कारण की वरतून छोट्या छोट्या दगडा पडतात आणि जास्त वेळ इथं थांबणं हानिकारक धोकादायक असू शकतंय. सो तुम्ही बघू शकता व्ह्यू मित्रांनो आणि गर्दी पण बघू शकताय. एवढा भारी व्ह्यू असल्यावर गर्दी तर होणारच ना. हाय बघू डायरेक्टली वरतीच जाऊन. आता अब आए है तो वापस जाने का कोई सवाल पैदा ही नहीं होता. मित्रांनो आता आम्ही या साईडने जातो, ज्या साईडने लोक उतरतात त्या साईडने आम्ही चढतो. सो खूपच धोकादायक असा ट्रॅक आणि गर्दी पण बघू शकताय तुम्ही. हम रॉन्ग साइड से आए तो है लेकिन हमें अपने ट्रैक पे वापस जाना पड़ेगा. चलो गाइज. मित्रांनो साइड रास्ता निकालते निकालते हम आ गए हैं ऊपर और यहाँ से नज़ारा लाजवाब. ऊपर से क्या क्या है? छत्रपति संभाजी महाराज की जय. जय भवानी. गणपति बप्पा. ऊपर जाके आने के बाद ही जोश खत्म नहीं हुआ गाइस. आणि आता कठीण असा रास्ता लागणार आहे मित्रांनो. चला माऊली. चला एक साइडला चला. चालत राहा. एका साइडला चला. धीरे धीरे अभी चलना पड़ेगा ऊपर. बहुत ही खतरनाक ट्रैक है गाइस. हाँ या हमारे तरफ भी थोड़ा सा लेना है यूट्यूब चैनल अंदर. हाँ
गाइस कहाँ से आए हो? 40 गाँव ये देखो 40 गाँव से इतने सारे लोग ये पुणे से आए इधर दिखाओ ये पुणे से आए गाइस एवढ्या लांबून लोक आले हां आणि आमचे काही फ्रेंड्स जवळ तरी त्यांना येता येत नाही आणि आता हळूहळू वरती जाताना लाइक इसके लिए तो लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर बनता है गाइस हाँ 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 आज संडे असल्या कारणामुळे एवढी गर्दी आहे मित्रांनो जर आज ऑफ डे असता तर एवढी गर्दी नसती तर तुम्ही आय सजेस्ट की तुम्ही संडे सोडून आणि दुसऱ्या कोणत्या पण दिवशी या मग एवढी गर्दी नाही भेटणार और गना द एक्सप्लोरर एक्सप्लोरर GNA हाँ पुढे द एक्सप्लोरर गना द एक्सप्लोरर हाँ कधी अपलोड करणार आता एडिट करत झाल्यावर संध्याकाळी लगेच ओके आता व्हिडिओ चालू आहे का हां तुम्ही कुठून आले शिर्डी मस्त आहे शिर्डीला पण तुम्ही कुठले आम्ही नाशिक हां लोकल मग आता आमचं येणं जाणं एवढं नाही राहत मी लहान आमची लोक बघायला येतात आम्हालाच येतात त्यांना वरती अपलोड करा बघतो हो चालेल संध्याकाळी नाही तर मग उद्या संध्याकाळी रात कुतो इथं माकड राहता मित्रांनो तुम्ही जर इतर वेळेस आले ना तर या एवढ्या भागामध्ये माकड राहतात त्याच्यामुळे काळजी करून आणि बॅगला लॉक लावून या मित्रांनो इथं थोडं वरती आल्यावर तुम्ही बघू शकताय हमारे बजरंग बली यो मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे तुमचा फ्रेंड यो आणि इथून खूपच छान असं वाटतंय वरती येऊन थोडं सपाटीला लागलोय आणि अजून खूप चढायचंय बघू शकता आणि इथे तुमचा फ्रेंड पण आहे हाँ पता नहीं कब खत्म होगा ये सफर लेकिन आविष्य सफर खत्म ना हो हमें अभी और आगे भी जाना है गाइस तुमचा फ्रेंड देखो कैसे देख रहा है मित्रांनो आपल्याला इथं दरवाजा बघायला भेटतो एकदम छान असं कोरीव काम केलेलं आहे दरवाजावरती तुम्ही बघू शकता मित्रांनो बघू शकताय किती छान असं कोरीव काम केलेलं आहे आपल्या पूर्वजांनी आणि वरती मित्रांनो अजून एक दरवाजा बघायला भेटतोय वेट फॉर सम टाइम छान असा दरवाजा नाव माहित नाही फ्रेंड्स नाही तर सांगितलं असतं नक्की इथून वरती पण अजून किती चढायचं आय डोंट नो जाऊया आणि बघूया मित्रांनो इथे तुम्ही दरवाजा बघू शकता आणि या टाईपच्या गुहा पण बघायला भेटतात मित्रांनो जिथे की ध्यान करायचे ऋषीमुनी आणि खूपच थ्रिलिंग भरा ट्रॅक गर्दी पण बघू शकता खूपच अशी फायनली वरती आलेलो आहे मित्रांनो आणि फायनली मित्रांनो वरती चढून आलोय कडा तुम्ही बघू शकताय वरती अजून आपल्याला इकडे जायचंय गाईज इकडे आणि इथूनच तर तुम्ही बघू शकताय
किती गर्दी संडेची आणि खालीचा नजारा काही असा आहे. कसं वाटतंय मित्रांनो? व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर सबस्क्राइब, लाइक और शेअर जरूर करे. आणि वरती येऊन छान वाटतंय पूर्ण एवढ्या गर्दीतून एकदम मोकळं बघू शकता तुम्ही. आता आपला प्लॅन अजून चेंज तर नाही झाला पण लवकरच होईल आणि तुम्हाला नेक्स्ट लोकेशनचं नाव पण सांगलं जाईल. बघू शकता मित्रांनो वरती अशक्य सुंदर सह्याद्री. डायरेक्टली मित्रांनो अजून तर बाकी बघायचं आहे व्ह्यू. तुम्हाला मी दाखवणार आहे थोड्या वेळाने. इकडे हवा सीधा स्वर्ग से. तर मित्रांनो वरती या टाईपचे काही फुलं तुम्ही बघू शकताय. कसले फुलं आहेत आणि कसले आहेत त्याच्या मित्रांनो तुम्हाला माहिती असेल कसले आहेत तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मला काही सांगता येत नाही. इथे या टाईपच्या खूपच अशा जडीबुटी आहेत ज्यांचा उपयोग आपण सांगू शकत नाही. तर मित्रांनो मागच्या सारखं आम्ही एकदम खतरनाक असा रस्ता निवडलेला आहे. असेल चांगला पण पाणी पडल्यामुळे आणि त्यात सिल्पर नेहले पे देहला और उठून गाइज हमेशा अपने माँ की बात मानो. तिकडनं रस्ता नसला मग काय करू? गना की काबिलियत पे शायद शक कर रहे हैं. मित्रांनो तुम्ही बघू शकता तिकडनं असा रस्ता आहे पण आमच्या माझीलपणामुळे आम्ही तरी मित्रांनो अपन बोल गाइस अगर आपको पता नहीं होगा तो मैं आपको एक बार दोबारा बता दे रहा हूँ कि गना है तो मुमकिन है. गाइस आओ जब गना आ सकता है तो आप भी आ ही सकते हो. और पार कर दिया. मित्रांनो एवढा खतरनाक असा ट्रॅक करून आणि वरती चढलेलो आहे. इसके लिए जिगरा लगता है जिगरा. और गाइज ये एक लाइक और शेयर डिजर्व करता है तो जरूर इस बात पे एक लाइक शेयर और सब्सक्राइब बनता है. भाऊ मी खाली जाताना 2 दिवस मित्रांनो तुम्हाला जर बिना मरता स्वर्गात जायचं असेल तर त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरीला नक्की भेट द्या. नाही तुम्हाला बिना मरता स्वर्गात येण्याचा आनंद अनुभव झाला तर गना नाम बदल देना. तर मित्रांनो वरती आल्यावर आपल्याला शिवशंकर यांनी
जटा आपटलेल्या आहेत ते बघायला भेटतंय आणि गोदावरी नदीचा उगम पण बघायला भेटतोय मित्रांनो. खूपच छान वाटतंय वरती येऊन. इकडे असे छोटे छोटे मंकीज बघायला भेटत आहेत. सो येताना सावधान या. ये देखो ये देखो ये देखो गाइस, ये हमारा दोस्त वो गाइस, आप देख सकते हो यहाँ से नीचे खाई है, यहाँ से भी नीचे खाई है और आगे यहाँ से बढ़ा जाता है. हाय बोल हाय बोल हाय बोल रे. शायद उसको हमारी लैंग्वेज समझ नहीं आ रही. मंकी, ए मंकी इधर आ. उसको गुस्सा ना आ जाएगा इस कहीं. चलो बिना गुस्सा दिलाए हम आगे बढ़ते. और हाँ तर मित्रांनो खूपच छान असा व्ह्यू. मित्रांनो तुम्ही बघा ढग कसं एकदम बिना टाइम लॅप्सचे पण तबाह मचा रे बादल व्ह्यू. आणि अशा व्ह्यू मध्ये आम्ही मित्रांनो इथं आम्ही काकडी घेत होतो. तर काकडीचा भाव आहे 20 रुपये. आता वरती एवढ्या वरती आणले. मेहनत आहे आणि मेहनतीचे पैसे द्यायला लाजू नका मित्रांनो. जो भाव सांगतील त्या भावामध्ये घेऊन टाका आणि एन्जॉय करा. तर मित्रांनो आता पाऊस आलेला आहे आणि पावसामध्ये तर मित्रांनो आता आपण गोदावरी उगमस्थान बघायला जाणार आहे आणि मला मी दाखवतोय गोदावरी उगमस्थान. ते मिनिटाला मोसम चेंज होत राहतोय. 1 मिनिटात पाऊस आला, दुसऱ्या मिनिटात ढग आले, तिसऱ्या मिनिटात ऊन तपलं. काही शोर नाही वातावरण. वरती आले तर थंडीसाठी नक्की काहीतरी घेऊन या. नाक से पानी आ रहा है जिसे हम लोग शेंबूड कहते हैं. आणि कसं आहे वरती आल्यानंतर एकदम बेस्ट फिलिंग, फ्रेश माइंड, फ्रेश आणि खूपच अशी मज्जा. ऐसा भी जुगाड़ कर सकते हो. आणि आपण पोचलेलो आहे असं 2 मिनिटाच्या त्याच्यावरती आणि आपण गोदावरी उगमस्थान बघू. ब्रह्मगिरी, जगात भारी ब्रह्मगिरी. लांबून लांबून लोक येत आहेत ब्रह्मगिरी बघण्यासाठी. एवढे बघू शकतात आजोबा आजी एवढ्या वरती चढून आलेत आणि आमचा हा घाबरत होता चढायला. लाईन मध्ये बघायला जाणार आहे. लाईन में तो रहना पडेगा ही हमें अभी. मध्ये काय तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी. वेट इथे मध्ये आपण पोचलेलो आहे आणि मध्ये पण अजून लाईन खूपच आहे.
पूजा नामगर संपूर्ण तर मित्रांनो फायनली दर्शन झालेलं आहे. कपल वेटिंगला आहेत गाय जेवढे अरे मध्ये अजून कुठला आहे. आगे भी शायद कुछ है तो हम आगे भी देखेंगे जो भी है वो. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे असे छोटे मोठे पहाड़ पे चोटी पे खूपच कुंड आहेत. जय जय महादेव शंभो. गंगा मंदिर. तर मित्रांनो जी मूळ गोदावरी नदीचा उगम होतो तो इथं होतो. तुम्ही बघू उसने 12 वर्षीय तप करके गोदावरी प्रसन्न किया. 3 पेड़ गुलाल के जो अपने पीछे पेड़ है, ये वाला 1, ये वाला 2 वो 3, तीनों पेड़ों से गंगा का जन्म लेना पड़ा गोदावरी मैया का. जैसा अपना माँ के पेट में से जन्म हुआ ऐसा यहाँ तीनों पेड़ों से गंगा का जन्म लेना पड़ा. यहाँ से इकट्ठा होके अभी नीचे मंदिर में गया गौमुख में. गौमुख से आगे जटा के स्थान पे फिर गंगादौर में खाली कुशियावर से कुंड पे कार्तिक पंचमी में उसका पात्रा बड़ा है. ये नांदेड़ पैठान आंध्र में गया राजपेट पे यहाँ पे स्टार्टिंग हुआ. इसलिए उनसे हस्ते को हत्या हुई गोदावरी को बुलाना पड़ा. इसलिए अपने हाथ से कुछ हो गया, अपने माता पिता से आज कुछ हो गया. या गंगा की पूजा गौ की पूजा करके तीर्थ यात्रा पूर्ण किया जाता है. इसलिए आप लोग इतना दूर से आया, इतना शरीरावर कष्ट करता कोणी केलं चालता. 21, 51, 100 काय दान करता ते भेट करता परिवारासाठी गंगेचं दान करता. एवढ्या वरती आला था. अभी अपना जो जो दान देना है वो अपने अपने हाथ में लेने का है. तर मित्रांनो आता गोदावरी नदीचा उगम बघून आणि आपण जटा मंदिराकडे जातोय. तर इकडे माग गोदावरी नदीचा उगम झाला आणि इकडे पुढे तिकडे जटा मंदिर आहे. तर आपण जाणार आहे आणि बघणार आहे. सो चलो. मित्रांनो खूपच छान असा नजारा आहे आणि तुम्ही बघू शकताय तिथं आहे मित्रांनो जटा मंदिर. सो आपण तिथंच जाणार आहे आणि बघणार आहे जटा मंदिर. तर मित्रांनो वरती आल्यावर अशा खूप साऱ्या एकावर एक दगड अशा रचून ठेवलेल्या आहेत. तर याचं कारण काय आहे तर माहिती नाही मला. तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो आता आपण शिव जटा मंदिर हे आलेले आहे आणि तुम्हाला मी दाखवतो. नमस्कार करा. कामना बोला. शंकर भगवान जटा आपलं स्थान आहे. शिव जटा मंदिर आहे. आई वडिलांचं कुटुंबाचं नामस्मरण करायचं. महादेवाला माग आहे. शंकर भगवान जटा आपलं स्थान आहे. शिव जटा मंदिर आहे. आपलं नाव आई वडिलांचं नाव सोडू करायचं. दान भेट करायचं. पुढे लांब आला आपण करायचे दान भेट. महादेवाला माग आहे. शिव जटा मंदिर आहे. शिव जटा मंदिराला आपण पुढे लांब आला आपण पावसामध्ये शंकर भगवान जटा आपलं स्थान आहे. शिव जटा मंदिर आहे. शिव जटा मंदिराला आपण करायची दान भेट. महादेवाला महाभेट. शंकर भगवान जटा आपलं स्थान आहे. शिव जटा
तर मित्रांनो आता आपण दुर्ग भंडारला जातो आणि तिकडनं हे जाऊन आले. कुठले तुम्ही? आम्ही खंबाळ्याचे. त्र्यंबक मित्रांनो खंबाळ्यावरून आले आणि ते दुर्ग भंडारला जाऊन आले. तर त्यांच्याकडून आपण एक्सपिरियन्स घेऊ कसा वाटला तिथं. कसा वाटला दुर्ग भंडार? खूप भारी, पण मग थोडं रिस्की आहे. थोडं सांभाळून जावा आणि पाहण्यासारखं तिथं एकदम मस्त त्र्यंबकेश्वरचा पूर्ण नजारा दिसतोय तिथून. पूर्ण त्र्यंबक दिसतंय. तर मित्रांनो किल्ला दुर्ग भंडार यावंच लागतंय. नाद करते काय? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.